तर मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनलवर। तर आता आपण जामसंड्यात आहोत आणि जामसंड्याची म्हणजे ग्रामदैवता म्हणजे आमची जी ग्रामदैवता ती असा दिरबादेवी आई आणि दिरबादेवी आईकडे चाललेलो असा सप्तो 2024 म्हणजे ह्या वर्षीचो सप्तो चालू असा आणि आता आम्ही आज शेवटचा दिवस आहे तर आता आम्ही जात आहोत आईच्या दर्शनासाठी। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण खयच स्किप करू नको आणि जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। चला तर तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ। आणि दिरबादेवी आई जवळ ना दोनदा म्हणजे यो सप्ताह असता 7 दिवसाचं श्रावण महिन्यात आणि त्रिपुरारी पौर्णिमा असताना तेव्हा जत्रा असते तेव्हा आम्ही कशी मुंबईत असतो ना तेव्हा दाखवू गावत नाही। तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया आपण आईच्या दर्शनासाठी। मित्रांनो आता आपण जामसंड्यातना पुढे येला आणि हय ना हय तुमका असं एक ह्या दिसतलंय बघा, ह्या डाव्या साईडका रस्तो असा। आता ह्यानाच आपण दिरबादेवीसाठी जातलाव हे बघा, आतमध्ये वळा लाव। आणि एकदम रस्त्यावर जास्त नाही, एक साधारण 1 किलोमीटर पण नाही होणार, 1 किलोमीटर पेक्षा कमीच असा। आणि हय सुरुवात एक तुमका लागतला आता मारुती स्वारींचा मंदिर। जय श्रीराम। आता ना मस्तच वातावरण आहे, सगळीकडे हिरव्यागार मस्त आहे की पावसात 2 दिवस पाऊस पण पडलो म्हणजे तेवढा गरम पण होत नाही। बर्वेगा शंकरा पडला तर बर्वे पार्टर वाटाने क्रिएट केलेला गाणं क्या बोला तूने। आणि ह्या मंदिराचा प्रवेशद्वार मेन गेट। आता आपण साइड का गाडी पार्किंग करूया आणि मंदिरात जाऊया। ओटी बीटी घेतल्या ना आणल्या नाही बघा। आता आम्ही जातो आत्मय दर्शनाक। आत्मय तुमका आवाज येणार नाही पण तुम्ही आईचं दर्शन घेवा आमच्या बरोबर। तर चला आमच्या बरोबर। तर या बघा, जेव्हा तुम्ही दरवाज्यातनं आतमध्ये एंट्री करतास ना समोर रामेश्वर मंदिर असा। श्रावणी बघा हय आईची ओटी भरून घेता। ओटीचं सामान श्रावणीने घेतलेलं नाही बघा। श्रावणी इकडे बघ। तिचं दर्शन घेऊन आपण आता जातलो आहे ना डायरेक्ट रामेश्वर मंदिर मध्ये। आणि तुम्ही बघू शकता रामेश्वर मंदिरासाठी लिहिलेला असा। आणि या बाजूचा असा रामेश्वर मंदिर। पैकी रामेश्वर मंदिरात आपण दर्शन घेतल्यानंतर याच दरवाज्यान बाहेर जातालो आणि हाय गणपती स्वारींचा मंदिर घेऊ, गणपती स्वारींचं दर्शन घ्यायचं आपल्याला। श्रावणी बाहेरून इला हे बघा, हे बघा हाय दुकान होता हय। पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करूया मंदिराची।
हय ना मागे ना एक ह्या विहीर असा आणि जेव्हा टिपर असता मागाशी श्रावणीन सांगलं ना टिपर असता तेव्हा हय सगळी दुकानं वगैरे पण असतात. आता पाणी किती भरलेला बघा. आणि हा आपला आईचा मंदिर हा आणि हा एक मंदिर असा आय थिंक विष्णू सॉरींचा हो श्री नारायण मंदिर म्हणू. हा नारायण जय सद्गुरु. आणि मस्त एक आपली प्रदक्षिणा पण पूर्ण झाली. आणि आता डायरेक्ट आता जाऊया ना घरात. आता जरा एक तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा. श्रीदेव अनुभव मंदिर पण आहे असा आणि आईचा मंदिर बघू शकता. देव कसा ह्या चालू हा काय तर आपला कंटिन्यू चालू असता. चालू म्हणजे सप्ताह जेव्हा चालू होता तेव्हापासून नेहमी चालू असता. आपलं दर्शन झालेलं आणि मग पारो चालू होतो त्याची पण आपण मजा घेतला. आपले सगळे देवगड जामसंड्यात राहणारे आहे दर्शन घेतच असतात. आपलो मित्र पण इलो दर्शनाक. हे झाला दर्शन घेतला नाही झाला काय दर्शन झाला का तुमका पार्किंगचा काही एक टेन्शन नाही. भरपूर अशी मोठी पार्किंग असा. आणि आता जरा तुम्ही ड्रोन शॉट एन्जॉय करा.
मित्रांनो ह्यो व्हिडिओ हेच संपूया. ड्रोन शॉट बघितलास कसं वाटलं तो पण माका सांगा. आणि ह्याच्यानंतरचो म्हणजे उद्याचो व्हिडिओ बघू पण विसरू नको. एक नंबर गाव दिंडी झालेली असो, एक नंबर म्हणजे जबरदस्त अशी गाव दिंडी झालेली. मी स्वतः पहिल्यांदा बघितलं. इतकी वर्षावर होत आहे पण कधी इलाही नव्हतंय. पण या चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा देवीक माका लेट आणूचा श्रावणीच्या माध्यमातून म्हणा की ती दिंडी आम्ही बघितली. आणि मित्रांनो काय सांगू तुम्ही बघा, तुमका सांगून समजणार नाही. उद्याचा व्हिडिओ बघा तुम्ही. आणि ह्यो व्हिडिओ कसं वाटलो तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमका व्यवस्थित दर्शन घडून आणलेला. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल का सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ह्यो व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय सद्गुरू आणि देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.